कैलास गोरंट्याल जी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आज अधिवेशनात जे काही घडलं तुम्ही पण पाहिलंय, मराठ्यांना आरक्षण मिळालंय, 10% आरक्षण दिलंय, मुख्यमंत्र्यांनी अभिभाषण केलं। हे बघा, असं ठरलं होतं की एक मताने केलं पाहिजे, तर एक मताने मी केलेलं आहे। पण हे मला वाटतंय की विधानसभा आणि लोकसभा काढण्याचं त्यांचं काम आहे। त्याला जर कोर्टात चॅलेंज झालं तरी टिकणार नाही, असं आम्हाला जे तज्ञ लोकांनी सांगितलं म्हणून बोलतोय। आणि यांना टाईमपास करायचं म्हणून हा अधिवेशन घेतला आणि खोटं नाटं ते आरक्षण दिला। पण त्याच्याबद्दल एवढं सांगतं, फक्त टाईमपास आहे, त्याच्यावर काय नाही। खोटं नाटं टाइमपास असं का म्हणताय? सरकारवर विश्वास नाही? नाही, सरकार म्हणजे आता त्यांनी केलं पाहिजे ना। आता आमची जिम्मेदारी झटकली, आम्ही तुम्हाला एकमताने करायचं करून दिलं। तुम्ही आता ड्युटी सरकारची आहे की ते सुप्रीम कोर्टपर्यंत टिकण्याचं काम झालं पाहिजे। पण मला जे वाटतं की घाईघाईने जे निर्णय घेतला ते विधानसभा आणि लोकसभा त्यांना काढायचं म्हणून हा डिसिजन झालेला आहे। आणि त्यांना काय पुढं काय होईल असा त्यांचं बोलणं। त्याच्यावर एक शेर आहे, रहा रहा जहाँ तक जाएगा राहगीर भी वहाँ तक जाएगा, रहा जहाँ तक जाएगा राहगीर भी वहाँ तक जाएगा, दरिया से मत पूछो कि नीर कहाँ से जाएगा, और खींच दोनों की डोर लगा निशाना अपना लक्ष्य का, अरे बाद में देखेंगे तीर कहाँ तक जाएगा। नक्कीच नक्कीच महत्त्वाचं विधान तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे। जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। ते म्हणतात की सगळ्या सोयऱ्यांबद्दलचा कुठलाही निर्णय घेतला नाही। नाही, तसं काही झालं नाही। हे बघा, काँग्रेस पार्टीने एक 4-5 मुद्दे त्यांना दिलं मुख्यमंत्र्यांना की हे 4-5 मुद्दे आमच्या पार्टीचे आहेत, त्या सगळ्या सोयऱ्यापासून सर्व होतं। पण त्याचा कोणताही प्रकारचा उत्तर त्यांनी दिले नाही। हे मी तेच म्हणतो ना, आणि सभागृहात आम्हाला बोलू दिलं नाही। फक्त मी तेच म्हणतो की लोकसभा आणि विधानसभा त्यांना काढायचं, टाइमपास करायचं म्हणून एक केलेलं आहे। लोकसभा बोलू दिलं नाही असं थेट आरोप करतात। हो, सभागृहामध्ये ज्या सगळ्या शौर्याच्या संदर्भामध्ये जरांगे पाटलाचा जो उद्देश आहे, हे आरक्षणाबद्दल स्वागत आहे, हे मिळालं चांगलंच आहे, परंतु हे टिकणारं आरक्षण आहे का याचा विचार करावा लागेल। सर्वप्रथम सांगितलं की जे काही यांनी अध्यादेश काढला होता की सगळ्या शौर्याला सुद्धा आम्ही नोंदी देऊन नोंदी करण्याच्या संदर्भात 57 लाख ज्या कुणबी समाजाच्या नोंदी मिळाल्यात, त्याच्या सगळ्या शौर्याचा जो अध्यादेश काढला तो पारित करण्याच्या संदर्भामध्ये 6 लाख आक्षेप आपल्याला मिळालेत। आम्ही त्याचा अभ्यास करून आम्ही पारित करू अशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं। आमचं म्हणणं असं आहे की 2.5 लाख लोकी तुम्ही मागासवर्गीय आयोगाच्या संदर्भातले 2.5 लाख लोक काही दिवसामध्ये आम्ही सगळे ह्या 6 लाख लोक तुम्ही पारित करून आधी सभागृहामध्ये अध्यादेश ठेवायला पाहिजे होता, तो ठेवला गेला नाही। याच्यामध्ये पूर्णपणे मराठा समाजाचे जरांगे पाटलांच्या जे नेतृत्वाखाली जे लोक काम करतात त्याची पूर्णपणे फसवणूक केलेली आहे। आणि हा निवडणुकीच्या संदर्भातला काहीतरी घाईघाईने घेतलेला निर्णय। जरांगे पाटलांनी तर सरकारला थेट आव्हान दिलंय की आता सरकारला याचे पडसाद भोगावे लागतील, परिणाम भोगावे लागतील। भोगावे लागतील, निश्चित भोगावे लागतील। कारण नुसतंच अध्यादेश काढून समाधान केलं, फक्त गुलाल उधळला, सगळं केलं आणि त्याची पूर्तता केली नाही। छगन भुजबळ यांनी देखील बजट दाबून ठेवला। मुख्यमंत्र्यांनी तर त्यांना बोलायची संधी नव्हती, पण ते बोलले, 10 मिनिटं बोलले, 30 सेकंदात त्यांना आवर्त घेण्यासाठी। आम्हाला कोणाला बोलू दिलं नाही, अजिबात बोलू दिलं नाही। पण ढोल ताशे वाजतायत विधान भवनाच्या बाहेर, याकडे कसं पाहता? ढोल ताशे तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात वाचतायत। त्या संदर्भामध्ये जे पक्षात मराठा समाजाचं आरक्षण दिलं त्याच्यात टिकलं तर आणखी चांगलंच आहे, परंतु त्याच्याबरोबर हे सुद्धा करायला पाहिजे, जे 50% आतलं आरक्षण आहे, ज्या नोंदी सगळ्या शौर्याच्या मिळाल्यात कुणबी समाजाच्या, त्यासुद्धा जर सगळ्या शौर्याच्या मिळाल्या तर आणखी त्याचा निश्चित फायदा होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।